महाराष्ट्र सरकारचा पावसाळी अधिवेशन सुरू असून नुकतेच अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प सादर केला असून या अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी तसेच तरुण-तरुणींसाठी विशेष बाबी ठेवण्यात आल्या आहे। इतकेच नव्हे तर मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत असून महिन्याला 1500 रुपये देण्यात येणार आहेत। तर सुशिक्षित तरुण-तरुणींसाठी औद्योगिक प्रशिक्षण सुरू करण्यात येत असून त्यांना स्टायफंड म्हणून 10,000 रुपये देण्यात येतील। यासह अनेक योजना या अर्थसंकल्पात ठेवण्यात आल्या आहेत। ऐकूयात अजितदादा यांच्याकडून। नमस्कार, माझ्या महाराष्ट्रवासियांनो, मी काही दिवसापूर्वी अर्थसंकल्प सादर केलेला आहे। तो तुम्ही सर्वांनी पाहिला असेलच। राज्याच्या अशा प्रकारच्या ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर करण्याचं भाग्य मला लाभले, याचा मला सार्थ अभिमान आहे। या अर्थसंकल्पात माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली आहे। या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 21 ते 60 वयोगटातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दरमहा 1,500 रुपये जमा केले जाणार आहेत। या योजनेवर राज्य सरकार प्रतिवर्षी 46,000 कोटी रुपये खर्च करणार आहे। आजवर आपण पाहत आलोय की प्रत्येक कुटुंबातील आई स्वतःवरील खर्च शक्य तितकी काटकसर करते, पण आपल्या मुलाबाळांना काही एक कमी पडणार नाही याची काळजी ती घेते। परंतु काही वेळा परिस्थितीची अशी निर्माण होते की आर्थिक अडचणीमुळे घरातील मुलांच्याकडं जास्त लक्ष दिलं जातं आणि नेमकं मुलींकडेच दुर्लक्ष होतं। मात्र आता मला आशा आहे की माझी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या अर्थसहाय्याच्यामुळे राज्यातील माता भगिनींची ही विवंचना निश्चित दूर होईल। गाव माझा न्यूज करिता राधा किसन छोटे, गोंदिया।